आज आपण आहोत महानगर टेलिफोन निगमच्या या परिसरामध्ये, या प्रांगणामध्ये. या सगळ्या गृहिणी, या सगळ्या माऊली या घरासाठी राबतातच, पण त्याचबरोबर घराच्या सुखासाठी रोज सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी जशी शिफ्ट असेल त्या पद्धतीने त्या प्रत्येक जणी घरचं सगळं सांभाळून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर पडतात. अशाच या माऊलींचा सन्मान करायचा तर मग घरी जेव्हा त्यांच्या जायचं ठरवणार तेव्हा नेमक्या त्या ऑफिसमध्ये असणार. आणि म्हणूनच या नवरात्र विशेष भागामध्ये आज होम मिनिस्टर आणि झी मराठीने ठरवलं की चला आपणच त्यांच्या कार्यालयात जाऊया आणि काही क्षण आनंदाचे त्यांना देण्याचा प्रयत्न करूया. 14 वर्ष हा प्रवास सुरू आहे आणि 14 वर्षातल्या या प्रवासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. तर महानगर टेलिफोन निगम लिमिटेड प्रभादेवी या ठिकाणी हा खेळ रंगतो आहे. या पहिल्या खेळात नेमकं कोण सहभागी होणार हा प्रश्न सगळ्या जणींनाच आहे, मलाही आहे. खेळ सोपा. इकडे एक संगीत किंवा म्युझिक सुरू होईल. त्या ठेक्यावरती या दोन बाजूला ज्या दोऱ्या लावल्यात त्याच्या आतमध्ये येऊन जितक्या जणी फेर धरणार तितक्याच जणी पुढच्या खेळात सहभागी होणार. ज्या क्षणी ते संगीत थांबेल त्या क्षणी नाशिक, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे अशी ही 4 ठिकाणं आहेत. कोल्हापूरची अंबाबाई आहे. नाशिकपासून जवळ असलेल्या वणीला, सप्तशृंगीला बरेच जण जातात. मुंबईमध्ये महालक्ष्मी आहे, प्रभादेवी आहे, मुंबादेवी आहे, शीतलादेवी आहे. अनेक देवीची स्थानं या मुंबईमध्ये आहेत. त्याचबरोबर पुण्यातली चतुशृंगी आहे. पुण्याजवळ देवीचं स्थान आहे. तेव्हा आता बघूया या 4 पैकी नेमका या खेळात काय होणार. गाणं ज्या क्षणी थांबेल त्या क्षणी तुम्हाला जिथे थांबावंसं वाटेल त्या ठिकाणी तुम्ही थांबायचं. तुम्ही एकदा त्या स्टेशनवरती उभ्या राहिलात की मी एक चिठ्ठी काढीन. त्या चिठ्ठीमध्ये जे स्टेशन असेल त्या स्टेशनवरती जितक्या जणी असतील त्यांनी लगेच ट्रेनमधून खाली उतरायचं. तेव्हा बघूया पहिल्या खेळात काय होणार. म्युझिक. आंबा. चला मी एक चिठ्ठी जाहीर करतो. तयार आहात सगळ्या जणी. कोल्हापूर. चलो म्युझिक. थांबा. पुणे. म्युझिक. थांबा. अंबाबाईचा नाशिक. नाव सांगा. सुगरा शेख. कुठे राहता तुम्ही? मी इकडे गोरेगावला. इकडे गोरेगावला? हा, म्हणजे तिकडे. मुंबईला. आणि माझा नेटिव्ह प्लेस आहे पैठण, औरंगाबाद. अरे वा वा, छान. बरं आता मला सांगा तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझी सुनबाई, बेटा, पोती, बस. नाव सांगा.
माझं नाव स्मिता जयवंत गांगनाईक, कुठे राहता तुम्ही? कांदिवलीला. कांदिवलीला. आज या कार्यक्रमात तुमचा नंबर लागेल असं वाटलं होतं का? हो, वाटलं का होतं. कशामुळे वाटलं होतं? आम्ही कालपासून विश करत होतो की आम्हाला येऊ दे लवकर ह्या हो का? कार्यक्रमात म्हणजे ज्यांनी नंबर. wish केलं नाही ते आउट झाले. हो ना? असं नाही, येईल त्यांचा पण पुढे. तुमचं डिपार्टमेंट कुठलं? माझं डिपार्टमेंट AMA4 स्टाफ सेक्शन. बरं, घ्या उखाणा. आकाशातील तारांगणात नक्षत्रांच्या राशी, जयवंतरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. व्हेरी गुड. तुमचं नाव सांगा, आपण काय करता सांगा. नीता प्रदीप नागवेकर, कुठे राहता? परेल, परेलला. आणि इथे डिपार्टमेंट कुठलं? डी बिल्डिंग रिसेप्शन. तुमचं काय म्हणणं आहे या कार्यक्रमाबद्दल किंवा या नवरात्र उत्सवाबद्दल? तुम्ही काय सांगाल? आम्हाला 9 दिवस 9 साड्या नेसायला मिळतात, देवा. वेगवेगळ्या रंगाच्या. बर. हा, तो एक आनंद असतो. हा. आणि नवरात्रीत सर्व देवींना आम्ही भेट देतो. तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर, मुलगा आणि मुलगी. घ्या उखाणा. नाशिकची द्राक्षे, गोव्याचा काजू, प्रदीपचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. नाही नाही, नका लाजू नका. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? बोरिवली. बोरिवली. किती वर्ष तुम्ही नोकरी करताय? आता माझं हे 38वं वर्ष चालू आहे MTNL मध्ये. पण मला सांगा, या 38 वर्षामध्ये साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ ही असतेच, सगळ्यांनाच आहे. नक्कीच. कसं काय असतं एकंदरीत शेड्यूल कसं असतं तुमचं? सकाळी उठायचं 5 वाजता, हं, सुरुवात 5. करायची. हो, बर. सगळा स्वयंपाक करायचा, डबे भरायचे, कचरावाली आली तिला दार उघडायचं, पेपरवाला आला त्याला दार उघडायचं, हां. फोन आला तो घ्यायचा, अरे वा. मध्येच कुणाचं आणखीन काही इमर्जन्सी असेल सगळी ते कामं तुम्हाला सगळी करायला करायची आणि त्यानंतर निघायचं गाडीकडे एक लक्ष. 38 वर्ष. हो, yes. तुमची अशी ठरलेली ट्रेन आहे का हो? हो, मोस्टली. आज या निमित्तानं तुम्हाला काय सांगायला आवडेल? महिलांसाठी म्हणाल तर आजचं नवरात्र सुरू होतीये. हा महिलांसाठी खरंच पर्वणीचे दिवस असतात, ते 9 दिवस, कारण ते त्यांचे दिवस असतात. आणि मग काय आनंदच आनंद. आणि त्याच्यात आज तुम्ही आणखीन एक वेगळा आनंद दिलायत आम्हाला, थँक्यू. तर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पहिला खेळ सुरू करणार आहोत आणि पहिल्या खेळात या सगळ्या जणींमधून किती जणी पुढच्या टप्प्यावरती त्या पैठणीच्या खेळात दाखल होणार ते बघणार आहोत. प्रत्येकीला 3 संधी आहेत. मधोमध एक फुटबॉल ठेवलेला आहे. विशिष्ट अंतरावरती या सगळ्या जणी उभ्या आहेत. 3 स्माइली चेंडू इथून मारायचे आहेत आणि ते त्या फुटबॉलला लागले पाहिजेत. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया आता नेमकी पैठणी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे. एक. तुमची गुणसंख्या 1. एक. तुमची पण गुणसंख्या 1. एक. 3 जणी ज्यांची गुणसंख्या 1 आहे त्या आता पुढे या. एक. एक. ज्यांची 1 ही गुणसंख्या आहे त्या वरती ना.
माझं चुकलं, तो छोटा मध्ये ठेवून मोठा हातात द्यायला पाहिजे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तुम्हाला जर काय बोलायचं असेल प्रत्येकीला तर बोला. या होम मिनिस्टरच्या इथे आलेल्या आणि या प्रांगणातल्या सर्व आमच्या स्त्री महिलांसाठी मी एक म्हणते की स्त्री शक्तीचा जागर आणि महिला सक्षमीकरणासाठी होम मिनिस्टरनी वाजवलाय पूर्ण महाराष्ट्रात डंका. आणि दिलीपचं नाव घेते आज यासाठी. आदेश भाऊजी आले आहेत खास. MTLNच्या महिलांना त्यांनी मारल्यात या हाका. थँक्यू. द्या. की मी माझ्या लव्ह मॅरेजच्या कशी माझी सुरुवात झाली ते सांगते. अरे सांगा. व्हेरी गुड. हे सांगायचं. मी स्वतः माउंटेनियर आहे. माझे मिस्टर माउंटेनियर आहेत आणि 2 ऑक्टोबर 1982 साली मी माझ्या ग्रुपबरोबर माउंटेनिंगला कान्हेरी केव्हला गेली होती आणि तिकडे एका ठिकाणी मी अडकली. तिथे आणि तर नाही तेव्हा माझे मिस्टर नव्हते बरोबर. हा. आणि माझे ग्रुप मस्त मजा बघत होता. मी असंच डोंगराच्या मध्यावरती अडकून बसलेली सगळे मजा बघत होते. तेवढ्यात माझे मिस्टर यतीन म्हात्रे आले. त्यांचा ग्रुप आला आणि काय मजा बघताय रे मुलीची. त्यात आम्ही मुलीच होतो छोट्या. तर ते काही कोणी करे ना. मग स्वतः मिस्टरमध्ये थोडे वरती असं डोंगर चढून आले. त्यांनी मला हळूहळू हे केलं. शेवटी तरी मला जमेना. शेवटी ते उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मी पाय देऊन खालती उतरली. आणि तेव्हापासून सगळं ओझं त्यांच्या खांद्यावर आलं. येस येस. ही आमची पहिली ओळख. तेव्हापासून सुरू झालं. म्हणजे तोच क्षण आहे त्यांच्यासाठी ना. बरोबर. आज किती वर्ष झाली लग्नाला? 30 वर्ष झाली. आज त्यांना वाटत असेल ना नसती उतरवली तर बरं झालं असतं. नाही नाही असं नाही, नाही असं नाही वाटत. ना. नक्की वाटत नाही. बरोबर आहे. त्यांना माझा नमस्कार सांगा. Thank थँक्यू. मी कांदिवलीला राहते हा. आणि मी या MTNL डिपार्टमेंटमध्ये 35 इयर्स झाले सर्व्हिस करते. आता खूप ठिकाणी आमची ट्रान्सफर असतात. तर आता शेवटची ट्रान्सफर प्रभादेवी ऍडमिन सेक्शनमध्ये झाली आहे. म्हणूनच मी आलो. तोपर्यंत थांबलो होतो. अन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे येऊन आमचा कार्यक्रम म्हणजे एक अरेंज केला आणि त्यासाठी आम्ही सगळे लेडीज इथे पण जमलाय. आता इथून पुढे ट्रान्सफर नसते. ना इकडून आता रिटायरमेंट आहे. Direct नारळ. नारळ तो रिटायरमेंटचा शाल श्रीफळ, नारळ. तोच हो तो. हो. इतकी वर्ष या सगळ्या माऊलींनी खरं तर सेवा केली. आपण बघितलं म्हणजे त्यावेळेला नोकरी मिळणं MTNLची हे केवढं भूषण. आजही तसंच आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते पत्र असू द्या, गावावरून येणारी जी कडकड खटाक तार असू द्या, त्याच्यावरती एक पाऊल जेव्हा पुढे टाकलं गेलं त्यावेळेला महानगर टेलिफोन निगमच्या या सगळ्या ज्या इथे रणरागिणी आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. अशा या माऊलींसाठी नमस्कार. काय म्हणू, हा गाणं म्हणू का? म्हणा आता, नाही तर काय बाजारभाव सांगणार आहात? किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. हा आनंद यांना झालाय, माझं काय झालंय ते माझं मला घरी मी, माझे मिस्टर, माझी लेक आहे. आता किती वर्ष राहिली रिटायरमेंटला? 2024 5 वर्ष. माझ्या मते 2020 ते 2025 या कालखंडामध्ये अरे रे मी 5 वर्षांनी यायला पाहिजे होतं. असं नाही म्हणणार. अरे बापरे, खरंच म्हणजे माझ्या नजरेसमोर आलं की एक 4-5 वर्षात सगळे रिटायरमेंटला असाल. बापरे बापरे. नाही नाही, पण रिटायरमेंट पर्यंतचं आणि रिटायरमेंट नंतरचं, सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुद्धा तुमचं उत्तम जाओ, हसत जाओ, आनंदात जाओ, हे या देवीच्या चरणी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबर पुढच्या खेळामध्ये आता कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे, बघूया. प्रत्येकीला 5 संधी आहेत. लक्षात ठेवा, जर बाजूच्या रेषेवर असेल तर ती मोजली जाणार नाही. बरोबर मधोमध जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये सोनेरी जी कडी आहे ती कडी थांबली पाहिजेत. प्रत्येकीला 5 संधी. या 5 संधींपैकी ज्या माऊलीची गुणसंख्या सगळ्यात जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर,
ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवूया आणि शुभेच्छा देऊया. एक, एक, एक. या तुम्ही तिघी जणी थांबा. आता बघूया पैठणी कोण जिंकणार. या तुम्ही या. एक, दोन, तीन, चार. माझ्या मते हे हातात घेतल्यावर जादू होते. आतापर्यंत यांची गुणसंख्या आहे 4. खेळा. एक, दोन, नाही 2. या दोन्ही जायला पाहिजेत. 3, 4 गुणसंख्या झाली तर बरोबरी. 5 झाली तर पैठणी तुमच्याकडे. 3 झाल्या तर पैठणी तुमच्याकडे. बघूया काय मग. या खेळा. तर जोरात. एक, नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. 3 ही गुणसंख्या करून उपविजेत्या ठरल्या. वहिनी अभिनंदन तुम्हाला. झी मराठीकडून चांदीचं नाणं. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड प्रभादेवी यांच्यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू. तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड प्रभादेवी या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.